मित्रांनो नमस्कार. गरुड पुराणानुसार आपले नशीब आधीच ठरलेले असते की आपल्या कर्माने ते बदलू शकते. चला तर मग पाहूया. आजच्या व्हिडिओमध्ये खूप मोठी रहस्य दडलेली आहेत, म्हणून हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. या विश्वात जन्म आणि मृत्यू ही दोनच अशी अंतिम सत्य आहेत ज्यांना कोणीही टाळू शकत नाही. पण या दोन टोकांच्या मध्ये असलेले आपले आयुष्य मात्र प्रश्नांनी भरलेले आहे. आपल्या मनात एक प्रश्न कायम घर करून बसलेला असतो. आपले नशीब आधीच लिहिलेले असते का, की आपण आपल्या कर्माने ते घडवत असतो? जेव्हा आयुष्यात दुःख येते, अपयश येते, तेव्हा आपण आकाशाकडे पाहून विचारतो की देवा, माझ्याच नशिबात हे दुःख का? पण खरंच देव आपले दुःख लिहितो का, की आपल्या कर्मांची ती परतफेड असते? मित्रांनो, हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक असलेले गरुड पुराण या प्रश्नाचे अत्यंत खोल आणि स्पष्ट उत्तर देते. आज आपण त्या उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत एका अद्भुत कथेच्या माध्यमातून, जिथे श्रीकृष्ण आणि नारद मुनींचा संवाद झाला आहे आणि एका राजाच्या जीवनप्रवासातून आपल्याला सत्याचा उलगडा होणार आहे. कथा सुरू करण्याआधी एक छोटी विनंती आहे. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका. कथा प्रारंभ. द्वारका नगरी. कथेची सुरुवात होते द्वापार युगातील त्या पवित्र द्वारका नगरीपासून. सोन्याच्या तटांनी वेढलेली, समुद्राच्या लाटांनी जिचे चरण स्पर्श केले आहेत अशी स्वतः भगवान श्रीकृष्णांनी वसवलेली द्वारका. एका भव्य महालात रत्नजडित सुवर्ण सिंहासनावर द्वारकाधीश श्रीकृष्ण विराजमान होते. मोरपीस, वैजयंती माळ आणि चेहऱ्यावर तेच करुणामय हास्य होते. तेवढ्यात महालाच्या द्वारातून आवाज आला, नारायण नारायण. हातात वीणा, मुखात हरिनाम आणि तिन्ही लोकांत मुक्त संचार करणारे देवर्षी नारद तिथे उपस्थित झाले. पण आज नारदांच्या चेहऱ्यावर भक्तीबरोबरच एक खोल प्रश्न दिसत होता. नारदांनी श्रीकृष्णांना साष्टांग दंडवत घातला. श्रीकृष्ण म्हणाले, देवर्षी, आज तुमच्या चेहऱ्यावर प्रश्नांची छाया का? नारद म्हणाले, प्रभू, पृथ्वीवर फिरताना मी मानवाचे दुःख पाहिले. कोणी नशिबाला दोष देतो तर कोणी देवाला. माझा प्रश्न असा आहे की मनुष्याचे नशीब तो गर्भात असतानाच ठरते का, की जन्मानंतर कर्मांनी घडते? जर सर्व काही आधीच ठरलेले असेल तर मानवाने प्रयत्न तरी का करावेत? संपूर्ण सभा शांत झाली. हा प्रश्न फक्त नारदांचा नव्हता, तर युगानुयुगे मानवाच्या मनात असलेला हा सर्वात मोठा प्रश्न होता. श्रीकृष्णांचे उत्तर. कर्माचे 3 प्रकार. श्रीकृष्ण गंभीर झाले आणि म्हणाले, नारदा, गरुड पुराणात मी सांगितले आहे की मनुष्याचे जीवन 3 प्रकारच्या कर्मांवर उभे आहे. हे 3 प्रकार समजले की नशिबाचे गुपित समजते. पहिला प्रकार म्हणजे संचित कर्म. मागील अनेक जन्मांत साठवलेली ही कर्मांची गाठ आहे. जसे एखाद्या बँकेत तुमचे जुने व्यवहार साठवलेले असतात, तसेच हे कर्म साठलेले असते. दुसरा प्रकार म्हणजे प्रारब्ध कर्म. या जन्मात भोगण्यासाठी संचित कर्मातून जो भाग निवडला जातो त्याला प्रारब्ध म्हणतात. यालाच सामान्य लोक नशीब म्हणतात. तुमचा जन्म कुठे होणार आणि तुमची शारीरिक स्थिती कशी असेल हे प्रारब्ध ठरवते. तिसरा प्रकार म्हणजे क्रियमान कर्म. या जन्मात आपण सध्याच्या क्षणी जे कर्म करत आहोत त्याला क्रियमान कर्म म्हणतात. श्रीकृष्ण पुढे म्हणाले की प्रारब्ध टाळता येत नाही, पण क्रियमान कर्माने भविष्य बदलता येते. हे समजावण्यासाठी श्रीकृष्णांनी एक कथा सांगितली. राजा रत्नधराची कथा. फार पूर्वी अक्षयपुरी नावाचे एक समृद्ध राज्य होते. त्या राज्याचा राजा रत्नधर हा अत्यंत धर्मनिष्ठ, दानशूर आणि न्यायप्रिय होता. पण त्याच्या आयुष्यात एका गोष्टीची उणीव होती. त्याला संतान नव्हते. राजा आणि राणीने कठोर तपश्चर्या केली. शेवटी भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना पुत्रप्राप्तीचे वरदान दिले. पण जेव्हा पुत्राचा जन्म झाला तेव्हा तो अपंग होता. त्याचे पाय काम करत नव्हते. राजा पूर्णपणे कोलमडला. तो विचार करू लागला की हेच का माझे नशीब? माझ्या पुण्याचे हेच फळ का? राजा तडक द्वारकेला गेला आणि श्रीकृष्णांच्या चरणी कोसळला. श्रीकृष्ण म्हणाले, राजन, तुझा मुलगा त्याचे स्वतःचे प्रारब्ध घेऊन आला आहे. पण लक्षात ठेव, नशीब फक्त आयुष्याची सुरुवात ठरवते, पण आयुष्याचा शेवट मात्र तुमचे कर्म ठरवते. श्रीकृष्णांनी राजाला एक उदाहरण दिले. जसे एखाद्या शेतकऱ्याला शेतीसाठी जमीन मिळते. ती जमीन खडकाळ असू शकते किंवा सुपीक, हे त्याच्या नशिबात आधीच असते. पण त्या जमिनीत मेहनत करून पीक घ्यायचे की ती जमीन तशीच पडीक ठेवायची, हे त्या शेतकऱ्याच्या कष्टांवर अवलंबून असते. खडकाळ जमिनीवरही मेहनत केली तर तिथे चांगले पीक येऊ शकते. राजा परत गेला आणि त्याने आपल्या मुलाचे नाव विजय ठेवले. विजय शरीराने कमजोर होता, पण राजाने त्याचे मन मजबूत केले. त्याला ज्ञान दिले, शास्त्र शिकवले आणि उत्तम संस्कार दिले. लोक त्याला हसायचे, पण राजा ठाम राहिला. विजय मोठा झाला आणि त्याने आपल्या बुद्धीने मोठमोठ्या शत्रूंना हरवले. राजाने त्याला सांगितले होते की लोक तुझे पाय पाहणार नाहीत, तर तुझी झेप पाहतील. एके दिवशी राजा विजयाला नदीकाठी घेऊन गेला आणि म्हणाला की ही नदी पाहतोयस? वाटेत कितीही अडथळे आले तरी ही नदी थांबत नाही. ती खडक फोडत नाही,
पण खडकाच्या बाजूने आपली वाट काढते. तू सुद्धा तुझी वाट स्वतः शोधली आहेस. त्या क्षणी विजयाला कर्माचे महत्त्व उमजले. कथा, बोध आणि निष्कर्ष. मित्रांनो, गरुड पुराण आपल्याला हेच सांगते की प्रारब्ध आपल्याला भोगावेच लागते, पण पुरुषार्थाने आणि चांगल्या कर्माने आपण आपले भविष्य घडवू शकतो. देव आपल्याला अडचणी देतो, पण तो आपल्याला कधीही हार मानायला सांगत नाही. नशीब हे हाताच्या रेषेत नसते, तर ते कपाळावरच्या घामात असते. जो माणूस कष्टावर विश्वास ठेवतो आणि आपली नियत साफ ठेवतो, त्याला नशिबाची साथ नक्कीच मिळते. गरुड पुराणातील हे ज्ञान आपल्याला शिकवते की आज आपण जे कर्म करत आहोत, तेच उद्याचे आपले नशीब असणार आहे. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल, तर कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. लक्षात ठेवा, तुमचे कर्मच तुमचे नशीब ठरवणार आहे. धन्यवाद.